आज 7व्या अध्यायाला आपण सुरुवात करतो. ही सुरुवात करण्यापूर्वी एक गोष्ट स्पष्ट करते की आत्तापर्यंत जे 6 अध्याय आपण पाहिले त्या 6 अध्यायांमध्ये ज्ञान आणि कर्म ह्याचा समन्वय साधण्याचा प्रयत्न झालेला आहे. तुमच्या लक्षात आलं असेल की कर्म कसं करायचं तर ते ज्ञानपूर्ण असलं पाहिजे, अशा प्रकारचे विचार ह्या आत्तापर्यंत मांडले गेले. आता ह्या 7व्या अध्यायापासून एकदम थोड्या वेगळ्या विचाराला सुरुवात होते. आणि वेगळ्या अशा अर्थी की जे संपूर्ण गीता जी कशासाठी सांगितली तर अर्जुनाला कर्मप्रवृत्त करण्यासाठी. आत्तापर्यंत अर्जुनाला भगवंतांनी सांगितलं की ते कर्म जे तुला करायचं आहे ते ज्ञानपूर्ण असलं पाहिजे. आता ह्याच्या पुढच्या भागामध्ये त्यांना असं सांगायचं आहे की ते कर्म भक्तिपूर्ण असलं पाहिजे. लक्षात आलं? म्हणजे हा जो महत्त्वाचा ह्याच्यामध्ये एक वेगळेपण आहे. आणि वेगळेपण असंही मी फारसं म्हणत नाही. ह्याचं कारण असं की शेवटी आपण अशा विचाराकडे जातो किंवा भगवंत अशा विचाराकडे गीतेमध्ये जातात किंवा अर्जुनाला असं सांगतात की कर्म, ज्ञान आणि भक्ती ह्या तिन्हीचा समन्वय झाला पाहिजे. ह्या तिन्हीचाही समन्वय साधला गेला पाहिजे असा हे त्यांना मुख्यतः सांगायचं आहे. म्हणजे केवळ तू ज्ञानपूर्ण कर्म कर म्हणजे ज्ञानमार्गाने जा, तू कर्म करायचं, तू कर्ममार्गाने जा, एवढं हे 2 भिन्न मार्ग नाही, ते एकत्र आहेत हे आत्तापर्यंत दाखवलं. पण आता त्यांना असं सांगायचं आहे की ह्याचा संबंध भक्तीशी आहे. आणि कर्मामध्ये भक्ती जेव्हा येते त्यावेळेला त्या कर्माचं जे काही स्वरूप असतं ते आता ते ह्याच्या पुढच्या भागामध्ये स्पष्ट करतात. आणि आता भक्ती कोणाची? ईश्वराची, परमेश्वराची, परब्रह्माची. सर्वोच्च जो ईश्वर आहे, म्हणजे आपल्या मनामध्ये कुठेही मनामध्ये हा विचार ठेवू नका की एखाद्या देवतेची काहीतरी आराधना असा विचार ठेवू नका. ही परमेश्वराची भक्ती आहे, परमात्म्याची भक्ती आहे. आता भक्ती करण्यासाठी आधी प्रथम तो परमेश्वर काय आहे, त्याचं स्वरूप काय आहे हे आपल्याला कळलं पाहिजे. तेव्हा ती भक्ती योग्य प्रकारे केली जाते. म्हणजे परमेश्वराचं स्वरूप आधी आपल्या मनामध्ये स्पष्ट असायला पाहिजे. अर्जुनाच्या मनामध्ये ते स्पष्ट असायला पाहिजे की परमेश्वर म्हणजे काय, ईश्वर म्हणजे काय हे त्याला पूर्णतः कळलं पाहिजे. त्याचं ज्ञान म्हणजे आता ज्ञानाची व्यापकता त्यांनी वाढवली आहे या ठिकाणी, लक्षात घ्या. म्हणजे ज्ञान बाजूला राहिलं असं नाही, ज्ञान अधिक व्यापक केलं आहे. म्हणजे म्हणून कर्म, ज्ञान आणि भक्ती याचा समन्वय असं आपण म्हणतो की त्या ज्ञानाला आता आणखी विस्तार त्या ज्ञानाचा केलेला आहे. आत्तापर्यंत कसं निष्काम कर्म किंवा अशा प्रकारे जे काही समत्वाची भावना हे जे काही आत्तापर्यंत त्यांनी सांगितलं ते ज्ञान एक वेगळ्या स्वरूपाचं होतं. आणि आता ह्याच्या पुढच्या भागामध्ये ते ज्ञान हे ईश्वराचं ज्ञान, की ईश्वराचं ज्ञान ज्या वेळेला मनामध्ये आपल्या पूर्णतः असतं, ज्याला फार सुंदर शब्द गीतेमध्ये वापरलेले आहेत की जे आपण पाहणार आहोत की ह्या अध्यायामध्ये सुरुवातीलाच ते आलेले आहेत. तर असं ते ज्ञान ईश्वराचं ज्या वेळेला आपल्याला किंवा अर्जुनाला होईल त्यावेळेला त्याचं कर्म हे भक्तिपूर्ण कर्म होईल. तर म्हणून आता ह्याच्या पुढच्या भागामध्ये आणि पुढच्या म्हणजे आता पुन्हा थोडंसं आपण आणखीन ह्या गीतेचं थोडे
म्हणजे कुठून कुठपर्यंत काय आहे असा जर विचार केला तर 6व्या अध्यायापर्यंत ज्ञान आणि कर्म ह्याचा संबंध होता. आता 7व्या अध्यायाच्या पुढे मुख्यतः 12व्या अध्यायापर्यंत, खरं म्हणजे गीतेच्या शेवटपर्यंत आहे ते, पण मुख्यतः विशेषतः 7 ते 12 हे जे अध्याय आहेत, ह्या अध्यायांमध्ये भगवंतानी अर्जुनाला आणि आपल्याला ईश्वराचं स्वरूप स्पष्ट केलेलं आहे की ईश्वर म्हणजे काय. आणि आता ह्या अर्थात गीता ही संपूर्ण अशीच आहे. पहा, लक्षात घ्या की आपल्याला ते वेगवेगळे अध्याय म्हणून गीतेमध्ये आलेले आहेत की जे व्यासाने वेगवेगळ्या अध्यायामध्ये हा विचार तो विचार तो विचार मांडला. प्रत्यक्षतः कृष्ण आणि अर्जुन यांचा जो काही संवाद झाला त्याच्यामध्ये आता हा अध्याय संपला तो पुढचा सुरू झाला असं काही झालेलं नाही आहे. तो संवाद सातत्याने निरंतरपणे झालेला आहे. तो जो काही एक साधारण 1-1.25 तासाचा काळ आहे तो. म्हणजे असं मी मुद्दाम ही गोष्ट स्पष्ट करते, मी कदाचित ह्या वर्गामध्ये केलं की नाही ह्या गोष्टीचं विवेचन मला आठवत नाही. अगदी पूर्वी ज्या वेळेला मी गीता सांगत होते किंवा ज्ञानेश्वरी सांगत होते त्यावेळेला मी हे केलेलं होतं की खूप वेळेला अशा प्रकारची टीका गीतेवरती केली जाते की हे शक्य आहे का की रणांगणाची परिस्थिती आहे, युद्धाचा प्रसंग आहे, सगळी युद्धवाद्यसुद्धा वाजलेली आहेत, ह्याचा भीष्मांनी युद्धाला सुरुवात होणार अशी घोषणाही केलेली आहे, आणि हे सगळं झालेलं असताना ही एवढी मोठी गीता की जी आपल्याला समजावून घ्यायला काही वर्षांचा काळ लागतो, तर एवढी मोठी ही गीता शक्य आहे का एवढ्या काळामध्ये? तर हे अशक्य आहे. अशा प्रकारे गीतेवरती टीका केली जाते. पण निदान आपण जे कोणी गीतेचा अभ्यास करतो त्यांना तरी ही गोष्ट मनामध्ये स्पष्ट असायला पाहिजे की जे कोणी ह्या गीतेवरती खरोखर अभ्यास पूर्ण ज्यांनी विवेचन केलेलं आहे, असे जे मोठे मोठे विद्वान होऊन गेले, शंकराचार्य काय, ज्ञानेश्वर काय, अरविंद काय, असे अनेक म्हणजे सगळ्यांची नावं घेणंही शक्य नाही, असे जे सगळे विद्वान ह्या क्षेत्रातले होऊन गेले, त्या सगळ्यांच्या मते हा प्रसंग म्हणजे ह्या रणभूमीवरचा प्रसंग आहे आणि त्या प्रसंगामध्येच गीता सांगितली गेलेली आहे. कृष्णाने अर्जुनाला गीता प्रत्यक्षतः सांगितली. म्हणजे हे काही कुठेतरी नंतर व्यासांनी स्वतः लिहिलं आणि ते महाभारतामध्ये घुसडलं असं नाही आहे. प्रत्यक्षतः हा संवाद त्या दोघांमध्ये झालेला आहे आणि हा इतिहास आहे. म्हणजे जरी आपल्याला इतिहास ज्याला आपण म्हणतो की ज्याची नोंद असते तो इतिहास तसा जरी नसला तरी सुद्धा जे काही पुरावे उपलब्ध आहेत, महाभारतातले सगळे जे काही उल्लेख आहेत त्या सगळ्यावरून स्पष्ट होतं. एवढंच नाही, गीतेतले सुद्धा जे उल्लेख आहेत, आपण 18व्या अध्यायापर्यंत जाईपर्यंत तुमच्या लक्षात येईल की कित्येक ठिकाणी पुन्हा पुन्हा त्या प्रसंगाचा उल्लेख आहे की भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला पुन्हा पुन्हा तर सांगतोय की हे असं तुला हे युद्ध केलं पाहिजे, ह्याच्यासाठी तू तयार हो. हे जे काही त्यांनी पुन्हा सांगितलं आहे अनेक ठिकाणी, ह्याचा अर्थच असा की हे प्रत्यक्षतः घडलेला हा संवाद आहे. आता मग त्याच्या पुढे प्रश्न असा येतो की हे शक्य आहे का? एवढी मोठी ही गीता रणभूमीवरती जेव्हा सगळं सज्ज झालेलं आहे अशा परिस्थितीत सांगितली गेली असेल का? ह्या प्रश्नाचं उत्तरही आपल्यासारख्या लोकांच्या मनामध्ये स्पष्ट असायला पाहिजे. जे आपण गीतेचा अभ्यास करतोय त्यांना हे माहिती असायला पाहिजे. आता त्याचं उत्तर अगदी खूप सविस्तर मी मागे एकदा मी सांगितलं होतं, तितका विस्तार मी करत नाही कारण त्याला जवळजवळ मी 1 तासभर ते विवेचन करत होते. पण आता मी अगदी थोडक्यामध्ये त्यातल्या महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्यांचा उल्लेख करते की
ही जी संपूर्ण गीता आहे, सगळं अगदी पहिल्या श्लोकापासून ते शेवटच्या श्लोकापर्यंत जे गीतेचे 700 श्लोक आहेत, ते 700 श्लोक ज्या माणसाला, ज्या व्यक्तीला व्यवस्थित संस्कृत उच्चारता येतं, कळतं, बोलता येतं, लक्षात घ्या, बोलता येतं असंही मी म्हणते, की ज्याला संस्कृत बोलता येतं, संस्कृतचं इतकं ज्ञान आहे की जसं आपण मराठीत एकमेकांशी संवाद करतो इतकं संस्कृतचं ज्ञान आहे की सहजपणे संस्कृत दुसऱ्याला सांगणं आणि दुसऱ्यांनी सांगितलेलं समजणं, ही इतकी ज्याची संस्कृत या भाषेवरती ज्याचं प्रभुत्व आहे, त्या माणसाला गीतेचे हे 700 श्लोकसुद्धा म्हणायला किंवा हे करायला, पहिल्या श्लोकापासून शेवटच्या श्लोकापर्यंत जायला 1.25 ते 1.5 तास लागतो. 1.25 ते 1.5 तास. म्हणजे आपल्याला आपण समजावून घेतो, हे लक्षात घ्या, आपण हे समजावून घेतो आणि त्यामुळे आपल्याला या सगळ्या गोष्टींना वेळ लागतोय. पण जो माणूस, जसं आता मराठीमध्ये मी बोलते आणि तुम्ही ऐकताय, आता 1 तासामध्ये किंवा आपण जे 1.5 तास आपण इथे बोलतो, मी बोलत असते, तुम्ही ऐकत असता, ह्या 1.5 तासामध्ये मी किती गोष्टी बोलते, किती शब्द बोलते, असा जर विचार केला तर किती प्रचंड होईल ते. आणि तसंच हे आहे की हा संवाद प्रत्यक्षतः झालेला आहे आणि तो जो म्हणायचा जरी आपण ठरवला श्लोकांच्या रूपामध्ये, तरी तो 1 ते 1.5 तासामध्ये म्हणता येतो. हे ज्यांना गीता म्हणता येते अगदी चांगल्या प्रकारे, ते ह्याला पुरावा देऊ शकतील की हे शक्य आहे. आता त्याच्यात पुन्हा असं आहे की ह्या गीतेतल्या 700 श्लोकांमध्ये पहिला श्लोक जो आहे तो धृतराष्ट्राच्या तोंडी आहे. म्हणजे कृष्ण आणि अर्जुन ह्यांच्यातला तो संवाद नाही, बरोबर आहे, तो धृतराष्ट्र. आता धृतराष्ट्र आणि संजय ह्यांच्यामधलं झालेलं विवेचन हे गीतेमध्ये आलेलं आहे, कारण ते व्यासांनी घातलंय. पण प्रत्यक्षतः तिथे काही कृष्ण आणि अर्जुनांना माहितीही नव्हतं की हे दोघं काय एकमेकांशी बोलतायत ते. पण संजयाला ती दृष्टी दिलेली होती, दिव्य दृष्टी, आणि त्यामुळे तो ते सगळं बघून, धृतराष्ट्र अंध होता, त्याला ते सगळं वर्णन करून सांगत होता. आणि त्यामुळे पहिला श्लोक तर धृतराष्ट्राचाच आहे. संजयाच्या तोंडी मला आता नक्की आकडा आठवत नाही, पण अनेक श्लोक आहेत. प्रत्येक अध्याय तुम्ही पाहिला तर प्रत्येक अध्यायामध्ये मध्ये मध्ये संजय उवाच, संजय उवाच, अध्यायाच्या शेवटी तर बऱ्याच वेळेला संजय उवाच किंवा सुरुवातीला असं अनेक ठिकाणी संजयाचे, आता किती श्लोक मला आठवत नाही, पण काही तरी श्लोक म्हणजे 60-65 धरा, हे त्याचेच आहेत. आता राहिलेले जे श्लोक आहेत ते तर निश्चितपणे 1.25 तासामध्ये होण्याची अगदी सहज शक्यता आहे. ज्यांना ते स्पष्ट बोलता येतात, संस्कृत उच्चारता येतं, अगदी फार संस्कृत भाषेचं ज्ञान नसलं तरी गीतेच्या श्लोकांचे उच्चार जर व्यवस्थित करता येत असले, अगदी तुम्ही चालीमध्ये म्हणू नका, कारण का शेवटी संवाद हा काही चालीमध्ये, हे श्लोक आहेत म्हणून आपण चालीमध्ये म्हणतो, पण संवाद जो आहे तो काही चालीमध्ये नाही, आपण एकमेकांशी बोलतो त्या प्रकारे ते एकमेकांशी बोललेले आहेत. तर त्यामुळे असं जर आपण हे केलं आणि नुसतं जसं मी काही वेळेला श्लोक वाचत असते तसा वाचण्याचा जर आपण प्रयत्न केला आणि अगदी शुद्ध चांगली संस्कृत भाषेप्रमाणे वाचता येत असेल तर तो लागणारा वेळ तर आणखी कमी होतो. आता त्याच्यात पुन्हा आणखी काही गोष्टी अशा आहेत की तो जो काळ होता त्या काळामध्ये युद्धाचं स्वरूपच असं होतं की युद्ध हे द्वंद्व युद्ध असायचं. म्हणजे द्वंद्व युद्ध याचा अर्थ एक वीर एका वीराशी लढणार, एका वेळेला एका वीरावरती अनेकांचा हे प्रहार होत नसे, जो म्हणून अभिमन्यूचा झालेल्या वधाला अधर्माने केलेला वध असं म्हटलेलं आहे, कारण 6 जणांनी एकत्रित त्याच्यावरती हे केलेले होते, प्रहार केला होता. तर त्यामुळे स्वरूप त्या काळामध्ये आणि आपल्या
भारतीय संस्कृतीचा विचार केला तर असं म्हणजे इतिहासामध्ये ह्या अरविंदांच्या पुस्तकामध्ये सुद्धा हा उल्लेख आहे की जवळजवळ आपल्या देशामध्ये इवन अलेक्झांडर आला तेव्हा सुद्धा आपल्या देशातली जी काही राज्यातली युद्ध व्हायची ती अशाच प्रकारची असायची की एक वीर एकाशी लढायचा. एवढंच नाही तर एक चीनी एक प्रवासी नाव युएझन, तर त्यांनी जे काही भारताचं वर्णन केलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी असं स्पष्ट ह्या लढाया कशा होत असत याचं स्वरूप सांगितलं आणि तसं ह्या महाभारतातल्या लढाईचं स्वरूप होतं या युद्धाचं. ही लढाई नाही, हे खरंच युद्ध होतं, पण अनेक राज्य त्यामध्ये समाविष्ट झालेली होती. फार प्रचंड मोठं सैन्य एकमेकाशी लढत होतं. तर त्यांनी असं वर्णन केलेलं आहे की म्हणजे एक अर्ध्या कोसावर म्हणजे साधारण एका मैलावरती युद्ध चालू असायचं आणि त्याच्या पलीकडे एक मैल सोडून अंतरावरती शेतकरी शेत नांगरत असायचा. घरामध्ये सगळी कार्य व्यवस्थितपणे चाललेली असायची. इतकं म्हणजे आज जे काही युद्धाचं स्वरूप आपल्याला वाटतं हे असं नव्हतंच. युद्ध करणारे आणि बाकीचे ह्यांच्यामध्ये इतका फरक होता. आणि म्हणूनच आपल्याला माहिती आहे पानिपतची लढाई पहा की इतके वीर तिथे लाखो बांगडी फुटली असा उल्लेख केला जातो. याचं कारण सगळे वीर तिथे लढायला गेलेले आणि स्त्रिया मुलं ही घरामध्ये, म्हातारे वगैरे ते घरामध्ये. अशी युद्धाची परिस्थिती होती. म्हणजे आजच्यासारखी युद्धाची कल्पनाच नव्हती. आणि मुख्यतः ते द्वंद्व युद्ध होतं. हा उल्लेख जास्ती महत्त्वाचा आहे. आता द्वंद्व युद्ध जेव्हा असतं त्यावेळेला असा एक नियम असतो की जे दोन वीर एकमेकांशी लढणार आहेत ते दोघंही तयार ज्या वेळेला असतात त्याच वेळेला त्यांचं एकमेकांशी युद्ध होतं. ते तयार असले पाहिजेत, म्हणजे युद्धाला ते तयार असले पाहिजेत. ह्याही दृष्टीने अभिमन्यूचा वध हा अधर्माने केलेला वध होता. कारण तो मूर्छित होऊन जमिनीवर पडलेला, पूर्ण मूर्छेतून सावरलेलाही नव्हता, हातामध्ये शस्त्रही नव्हतं, म्हणजे तो युद्धाला तयार नव्हता. असं असताना दुःशासनाच्या पुत्रांनी त्याच्या मस्तकावरती गदेचा वार केला आणि तो मृत झाला. म्हणजे हा अधर्म होता. तर अशा प्रकारे ह्या ज्या सगळ्या परिस्थिती आहेत की द्वंद्व युद्ध याचा अर्थ दोन्हीही वीर एकमेकांशी लढायला तयार असले पाहिजे. आता हे एवढं प्रचंड मोठं सैन्य, आता कोण कोणाशी लढणार हे अजून ठरायचं आहे. लक्षात घ्या, जरी युद्धाची वाद्य वाजली आहेत, युद्धाचं घोषणा केली आहे, तरीसुद्धा अजून युद्धाला सुरुवात झालेली नाही. कारण अजून स्थिती अशी होती, त्या काळामध्ये काय असायचं की अगदी सूर्योदयापूर्वी म्हणजे अंधारच असताना सैन्य तिथे येऊन जमायचं, उभं राहिलेलं असायचं. आणि मग त्यानंतर ज्या वेळेला सूर्योदय व्हायचा त्यानंतर युद्धाला सुरुवात व्हायची. त्यापूर्वीचा हा सगळा काळ आहे की ज्या वेळेला सैनिकांची योजना कशी करायची, कसे व्यूह रचायचे हे सुद्धा ठरलेलं नव्हतं. त्या सगळ्या योजना अस्तित्वात आलेल्या नव्हत्या, केल्या जात होत्या. त्यावेळेला भीष्म पहिल्यांदा कौरवांचे सेनापती होते. ते आपल्या युद्धाची, आपल्या सगळ्या योद्ध्यांची योजना करत होते. आणि ह्या ठिकाणी दृष्टद्युम्न पांडवांचा सेनापती होता. तो आपलं सगळं सैन्य, कुठे कोणी उभं राहायचं, कोणी कोणाशी लढायचं, हे सगळं अशा प्रकारे ठरवलं जात होतं. म्हणजे युद्धाला अजिबात सुरुवात झालेली नव्हती, अशी ती वेळ होती. आणि म्हणून अर्जुनाने असं सांगितलं की माझा रथ पुढे ने, मला कोणाशी युद्ध करायचं ते मला पाहू दे. कारण का की द्वंद्व युद्ध आहे, म्हणजे माझ्याबरोबर माझ्या तोडीचा आपल्यापेक्षा कमी
थोडी कमी प्रतीच्या योद्ध्याशी कोणी लढत नसे, तर माझ्याबरोबर माझ्याशी युद्ध करण्याच्या योग्यतेचे कोण आहेत, मला एकदा डोळ्यांनी पाहू दे, हाही त्यामध्ये भाव होता. आणि त्यामुळे त्यांनी तो युद्धरथ पुढे न्यायला सांगितला. आणि मग तिथे जी परिस्थिती पाहिली त्यावेळेला तो एकदम इतका हतबल झाला, त्याच्या हातातली शस्त्रही गळली आणि तो म्हणाला की मी युद्ध करणार नाही. मग त्याला कर्मप्रवृत्त करण्यासाठी कृष्णाने हे गीता सांगितली. आता ही गीता जे काही त्यांच्या दोघांचा संवाद झाला, म्हणजे युद्ध कसं सुरू झालं नव्हतं ह्याचा आणखी एक पुरावा आपल्याला त्यामध्ये मिळतो. आणि तो असा की संपूर्ण गीतोपदेश झाला, अर्जुन युद्धाला तयार झाला की मी युद्ध करणार हे त्यांनी मान्य केलं. म्हणजे करिष्ये वचनम तव असं म्हणाला, तू म्हणशील ते मी करणार आहे आता, असं त्यांनी सांगितलं. आणि आता युद्धाला सुरुवात होणार, ही वेळ आली. तरीही युद्ध सुरू झालं नाही, कारण हे काही केवळ अर्जुनाचंच फक्त युद्ध नाही, सगळ्यांचं युद्ध आहे. आता अशा वेळेला महाभारतामध्ये असा स्पष्ट उल्लेख आहे की अर्जुनही तयार झाला युद्धाला. आणि त्यानंतर काय घडलं तर युधिष्ठिर आपल्या रथातून खाली उतरला. त्याच्या रथातून तो खाली उतरला आणि सगळे बघायला लागले. पांडवही चकित झाले की हा काय करतोय. कौरवांना तर वाटलं की चला इथेच हा बहुतेक हार मानतोय, आपल्याला शरण येतोय, चला संपलंच युद्ध, असं त्यांनाही वाटलं. म्हणजे असे उल्लेख आहेत महाभारतामध्ये. तर अशा प्रकारे युधिष्ठिर रथातून खाली उतरला. तिथून तो चालत रथापासून तो भीष्म द्रोण त्यांचे रथ जिथे उभे होते तिथपर्यंत चालत गेला. लक्षात घ्या, आज आपल्याला हे लक्षात येत नाही, पण हे अंतर कितीतरी मोठं होतं. आणि तो म्हणजे पायामध्ये काही नसताना तो चालत तो तिथपर्यंत गेला. आणि तिथे जाऊन त्यांनी भीष्मांना वंदन केलं, द्रोणांना वंदन केलं, त्यांनी त्याला आशीर्वाद दिला. आणि तू यशस्वी हो, तू यशस्वी होशील असं त्याला सांगितलं. आणि युधिष्ठिर परत आला. म्हणजे लक्षात घ्या की ह्या सगळ्यामध्ये किती काळ गेला नंतर. म्हणजे अर्जुन तयार झाल्यानंतर सुद्धा युद्ध सुरू झालेलं नाही आहे, त्यानंतरही काळ गेलेला आहे. आणि युधिष्ठिर त्यांचे आशीर्वाद घेऊन आपल्या रथामध्ये परत आला आणि त्यानंतर मग पुढे युद्धाला सुरुवात झाली. म्हणजे हे सगळं जे आहे, हा सगळा प्रसंग आपण पाहिला तर आपल्या लक्षात येतं की ह्या सगळ्याला नाही तर मग युधिष्ठिर चालला एकटा चालत, कोणी त्याच्यावरती बाण फेकला असता ना. पण हे अधर्म्यच होतं, हे कोणी केलंच नसतं. हे भीष्म त्यावेळेला सेनापती होते, त्यांचे अशक्य होती ही गोष्ट की असं युधिष्ठिरावरती शस्त्रप्रहार करणं, ह्या अशक्य गोष्ट होती. किंवा अर्जुन हातातली सगळी शस्त्र टाकून खाली बसलाय ही स्थिती पाहून त्याच्यावरती कोणी शस्त्र टाकलंय ही अशक्यप्राय गोष्ट होती. तर अशी सगळी परिस्थिती आपण लक्षात घेतली पाहिजे. आणि त्यामुळे हे जे म्हटलं जातं की हे शक्य आहे का, की कारण मग ह्याचं मग स्पष्टीकरण करण्यासाठी काहीही उत्तरं, म्हणजे ज्या वेळेला मी गीतेचा अभ्यास केलेला नव्हता तेव्हाची गोष्ट आहे की मला सुद्धा मनामध्ये या शंका आल्या होत्या की हे कसं शक्य आहे, एवढी गीता कशी सांगितली असणार या रणभूमीवरती. आणि मी कोणाला विचारण्याचा प्रयत्न करत होते, अशा कोणी तरी मला उत्तरं दिलेली. त्याच्यामध्ये एक उत्तर असंही होतं की त्या काळी माणसाची उंची, म्हणजे प्रत्येक माणूस उंच आणि एकूण इतकी काही शरीरयष्टी एवढी मोठी असायची. अरे शरीरयष्टी मोठी असली म्हणून काही संवाद विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना. शरीरयष्टी खूप मोठी आहे म्हणून तुम्ही फार भरभर बोलू शकता असं शक्य आहे का? नाही, असं होत नाही. संवाद करण्याची एक आपली काहीतरी एक विशिष्ट
तशीच क्षमता असते, त्याच स्वरूपामध्ये आपण एकमेकाशी बोलतो. तर अशी अशी काहीतरी उत्तरं ह्याला देऊन ही वेळ निभावून न्यायची नाही. हे आपल्यासारख्या गीतेचा अभ्यास करणाऱ्याला हे सगळं स्पष्ट मनामध्ये असलं पाहिजे. कारण का की अशा टीका केल्या जातात आणि मग आपल्याला माहिती नसतं की आपण काय उत्तर द्यायचं. तर निदान आता ह्याच्या पुढे कधी हा प्रश्न तुमच्या पुढे निघाला तर हे मनामध्ये ठेवा की मी जे काय बोलले हे मनामध्ये ठेवा आणि काहीतरी पण बोला. असं केवळ दुसऱ्यांनी टीका करायची आणि आपण जाऊ दे ना, त्यांना काय म्हणायचं ते म्हणू दे, आपली श्रद्धा आहे ना, आपण आपल्या ह्याच्याप्रमाणे करावं, अशा प्रकारचे विचार आपण करू नये. जिथे आपल्याला शक्य आहे त्या ठिकाणी आपण बोलावं. तर असं हे लक्षात घ्या. तर त्यामुळे हे अशा प्रकारच्या टीका गीतेवरती केल्या गेलेल्या आहेत. आणि म्हणजे पाश्चात्य संशोधकांनी ज्यांनी गीतेचा अभ्यास केला त्यांनी तर केल्या, पण आपल्याही समाजातल्या अनेकांनी केलेल्या आहेत. पण आपल्याला हे सगळं माहिती असलं पाहिजे म्हणून हे आपण पाहिलं. आता ह्या 7व्या अध्यायाचा काय उल्लेख केला होता तो मला आता आठवत नाही, पण 6व्या अध्यायाचा आणि 7व्या अध्यायाचा मी असं सांगत होते की हे काही असे वेगळे वेगळे अध्याय नाही, हा सगळा एकत्र संवाद आहे असं सांगताना मी हे सगळं स्पष्ट केलं. तर आता ते जे काही 6व्या अध्यायाच्या शेवटी कृष्ण बोललेला आहे, भगवान बोललेला आहे, तर त्याच्याशी हा 7वा अध्याय कसा जोडलेला आहे पहिल्या श्लोकापासून ते आपल्या लक्षात येतं. तुम्ही जर 6व्या अध्यायाचा शेवट पाहिलात तर त्या ठिकाणी तुम्हाला असा उल्लेख दिसेल. मी श्लोक वाचत नाही, पण तुम्ही पाहिजे तर वाचा. त्या श्लोकाचा अर्थ सांगते की त्या श्लोकामध्ये असं म्हटलेलं आहे की योगी, तोपर्यंत योग्याचं सगळं वर्णन केलं आहे आणि ह्या सगळ्या योग्यांमध्ये श्रेष्ठ कोण किंवा मला जास्ती प्रिय कोण हे भगवान सांगतात. आणि ते अशा प्रकारे सांगितलं की जो अत्यंत श्रद्धावान असतो तो मला प्रिय आहे. लक्षात आलं? जो अत्यंत श्रद्धावान असतो, आणि श्रद्धा याचा अर्थच असा की त्याच्याशी अनन्य होऊन जायचं. ईश्वरावरची श्रद्धा याचा अर्थ अनन्य भक्ती. म्हणजे मी वेगळा आहे आणि तू वेगळा आहे हा भावच निघून जातो आणि ईश्वर आणि आपण एकच आहोत ही अद्वैताची स्थिती जिथे निर्माण होते, तो अशी अद्वैताची ती श्रद्धा आहे. तर असा जो श्रद्धावान योगी असतो तो मला सर्वात जवळचा आहे, तो माझा खरा भक्त आहे. किंवा भक्त वगैरे शब्द नसेल तिथे, पण अशा प्रकारे त्यांनी म्हटलेलं आहे की, मला वाटतं इथे मी लिहिलं आहे, मी लिहिले श्रद्धावान भजते योमा समे युक्त तमो मतहा. म्हणजे सर्वात युक्ततम कोण, सर्वात युक्ततम, युक्त म्हणजे माझ्याशी जोडलेला, मी आणि तो अगदी अनन्य झालो, एकरूप झालो. युक्ततम म्हणजे तम ही अगदी श्रेष्ठ श्रेणी. तर युक्ततम असा कोण असतो, तर जो श्रद्धावान असतो तो, असं माझं मत आहे. हा शेवटचा श्लोक आहे 6व्या अध्यायाचा, बरोबर आहे ना? शेवटचा श्लोक हा आहे. आता ह्या श्लोकाशी आता पुढे 7वा अध्याय जोडलेला आहे. कारण श्रद्धेचा जो उल्लेख केलेला आहे तो असाच आहे ना की जो योगी असला पाहिजे, पण त्याच्यामधला श्रद्धावान जो आहे तो म्हणजे जो अत्यंत अनन्य भक्ती करतो माझी, तो मला प्रिय आहे किंवा तो माझ्याशी खरा जोडलेला आहे, अगदी सर्वात जास्त जोडलेला आहे असं त्यांनी म्हटलं आहे. आणि त्याच्याशी जोडून आता पुढे ह्या 7व्या अध्यायातला हा पहिला श्लोक सुरू होतो. श्लोकाचा उल्लेख मी थोडा नंतर करते. या पहिल्या ओवीचा उल्लेख करते आणि मग श्लोकाकडे वळते.
ऐका मग तो अनंतू पार्था ते असे म्हणतू, पै गा तू योगयुक्तू झालासी आता. म्हणजे ऐका हे कोणाला म्हटलंय? श्रोत्यांना. ज्ञानदेव श्रोत्यांना म्हणतात की ऐका, मी जे काही सांगतोय ते तुम्ही ऐका श्रोते हो. मग तो अनंतू म्हणजे हे आता 6व्या अध्यायापर्यंत आलंय, त्या जे काही झालंय विवेचन ते. मग त्यानंतर तो अनंतू, तो भगवंत पार्था ते असे म्हणतू, पार्थाला असं म्हणतोय, अरे बाबा. पै ह्याचा अर्थ बाबा, म्हणजे असं म्हणतो ना आपण अरे बाबा, तर तसं आहे ते. अरे बाबा, पै गा ह्या दोन्हीचाही अर्थ तोच. पै गा तू योगयुक्तू झालासी आता. तू योगयुक्त झालायस असं त्याला म्हटलंय. आता हे म्हणण्या मागे एक 6व्या अध्यायाच्या अगदी शेवटी ज्ञानेश्वरांनी ज्या काही थोडा भाग घातलेला आहे, त्यांच्या म्हणजे शेवटच्या श्लोकानंतर त्यांच्या ज्या काही ओव्या आहेत त्याच्यामध्ये एक उल्लेख मी केला होता. तो उल्लेख आठवत असेल तर पहा, की त्यांनी असं म्हटलंय की अर्जुन इतक्या उत्सुकतेने भगवंताचं सगळं सांगणं ऐकतोय की भगवंताच्या लक्षात आलंय की ह्याची आता आस्था दुणावली आहे. आठवलं मी सांगितलेलं? हाच शब्द मी वापरला होता आणि तो आहे त्या ठिकाणी त्या ओवीमध्ये. त्याची आस्था इतकी दुणावली, हे सगळं समजावून घेण्याबद्दल त्याला आता इतकी उत्सुकता निर्माण झाली आहे. तर आता मी त्याला आणखीन पुढे सांगतो, असं करून 6वा अध्याय संपवला आहे. आणि म्हणून ह्या ठिकाणी त्याला असं म्हटलंय की तू योगयुक्तू झालासी, म्हणजे तू योगयुक्त झालायस. तू आता माझी योगयुक्त, योग ह्याचाच अर्थ असा की जुळणं माझ्याशी तू आता खरं म्हणजे एकरूप झालेला आहेस. माझ्याशी तुझा योग आता झालेला आहे आणि असा तू योगयुक्तू झालासी आता. आता हे एवढं झाल्यानंतर, ही ओवी झाल्यानंतर आपण आता पहिल्या श्लोकातला थोडा भाग बघूया, कारण फार सुंदर शब्द आहेत आणि ते शब्द समजले म्हणजे ह्या योगयुक्त शब्दाचा अर्थ अधिक स्पष्ट होतो. म्हणून आपल्याला तो श्लोक पाहायचा आहे. आणि तो श्लोक असा आहे, मय्यासक्त मनाः पार्थ योगम युज्यन मदाश्रयः असंशयम समग्रम माम यथा ज्ञास्यसी तृष्णुनु. म्हणजे आता त्यांनी काय म्हटलंय, मय्यासक्त मनः, म्हणजे पार्था तू कसा झालायस, तर मय्यासक्त मनः म्हणजे माझ्याशी तुझं मन किंवा माझ्या बाबतीत तुझं मन आसक्त झालंय. आसक्ती हा शब्द आपण एरवी प्रापंचिक गोष्टींसाठी वापरतो, पण ही आसक्ती वेगळी आहे. ही आसक्ती ईश्वराबद्दलची आहे. तर मय्यासक्त मनः, तुझं मन कसं झालंय, तर माझ्यावर आसक्त झालेलं आहे, इतकं एकरूप झालेलं आहे. आणि योगम युज्यन मदाश्रयः म्हणजे योगम युज्यन म्हणजे तू योगानी युक्त झालाय. हा जो योगयुक्त शब्द आहे ना, तो ह्या ठिकाणी योगम युज्यन यामध्ये आलेला आहे. योगम युज्यन म्हणजे योगयुक्त. आणि कसा योगयुक्त झालाय, मदाश्रयः म्हणजे माझ्या आश्रयाला तू आलायस. खूप महत्वाचे हे शब्द आहेत. माझा आश्रय तुला हवाय. तुला आता बाकी कशाचाही आश्रय नकोय. आपल्यासारख्या प्रापंचिकांना बाकी सगळे आश्रय हवे असतात.
बरोबर आहे की ह्यांनी मला विचारावं, त्यांनी माझ्याशी असं करावं, माझ्या मुलांनी मला हे करावं, माझ्या आईने मला हे म्हणजे सगळे आपले आश्रय जे आपण शोधत असतो ते सगळे प्रापंचिक आश्रय असतात. या ठिकाणी ह्याला योगयुक्त म्हणण्याचं कारण असं की त्याचं आश्रयस्थान काय आहे? तर ईश्वरामध्ये आता तो आश्रयाला आलेला आहे. इतका तो योगयुक्त झाला. म्हणजे आसक्ती, ईश्वराबद्दलची आसक्ती आणि ईश्वरामध्ये आश्रयस्थान असं त्याचं स्वरूप झालेलं आहे. आणि म्हणून मग पुढे काय म्हटलंय? असंशयम समग्रम माम यथा ज्ञास्यसि तच्छृणु. म्हणजे आता यामध्ये ना फार महत्त्वाचे काही शब्द आहेत. हा पुढचा भाग आहे की मी तुला असं ज्ञान देतो आहे की ते तू ऐक. हा शेवटचा भाग आहे. मी तुला असं काही ज्ञान देणार आहे की ते तू ऐक. पण ते ज्ञान कसं आहे ते असं म्हणतात तर असंशयम समग्रम हे त्या ज्ञानाचं वैशिष्ट्य. की असंशयम म्हणजे शंकाच नाही, काही शिल्लकच नाही, समग्र ज्ञान. समग्र म्हणजे हे एवढं काहीतरी. आता आपण गीता शिकतो, आपण दासबोध शिकतो, आपण ज्ञानेश्वरी शिकतो, आपण आणि काय शिकतो, आपण हे शिकतो, पण तरी राहिलेलं खूप आहे ना. आपण काही ईश्वराच्या आश्रयाला आपण जाऊ शकत नाही. निदान आपण इथपर्यंत आलो हे सुद्धा खूप हे सुद्धा काही कमी नाही. पण तरीसुद्धा आपण आपली स्थिती ती झालेली नाही. अर्जुनाची स्थिती आता तशी व्हायला लागली आहे. आणि आता ह्या 7व्या अध्यायापासून 12व्या अध्यायापर्यंत आपण जे जातोय ना ते असेच जातोय की 11वा अध्याय तर ज्या वेळेला त्याला विश्वरूप दर्शन होतं तेव्हा तो पूर्णता ईश्वर काय आहे हे पूर्ण त्याला कळलं. म्हणजे हा आपल्यासमोर उभा आहे, हा कोण आहे ह्याचं पूर्ण ज्ञान त्याला होतं. इथपर्यंत आपल्याला जायचं आहे. पण आता त्याची नुकतीच सुरुवात आहे. आणि त्या ठिकाणी त्या सुरुवातीच्या भागामध्ये त्यांनी काय म्हटले की मी तुला असं ज्ञान देतोय की जे असंशयम समग्रम म्हणजे संशय काही शिल्लकच नाही. समग्र ज्ञान, समग्र ज्ञान, समग्र ज्ञान मी तुला देतो. आणि हा समग्र शब्द कशा अर्थाने वापरलाय लक्षात घ्या. म्हणजे समग्राचा अर्थ आपल्याला कळतो की संपूर्ण, काही शिल्लक न ठेवता समग्र. आणि कशाचं? ईश्वराचं ज्ञान. आता हे मनामध्ये कायम राहू दे, कारण आपण आता 7व्या अध्यायापासून तोच भाग पाहतो. तर ईश्वराचं हे जे ज्ञान तो भगवंत त्याला देत आहेत ते कसं आहे तर समग्र आहे, समग्र आहे. आता हे समग्र म्हणण्यामध्ये काय अर्थ आहे? त्याच्यामध्ये एक फार खोल अर्थ आहे. आणि तो असा आहे की ही गीता ही वेद उपनिषद ह्याच्यावरती पुढे, त्याच्या पुढे आणखी गेलेलं अशा प्रकारचा ग्रंथ आहे हा. तर त्यामुळे उपनिषदांमध्ये वेदांमध्ये ज्या गोष्टींचा उल्लेख केलेला आहे तो आपल्याला अनेक ठिकाणी या गीतेच्या ह्या सगळ्या विवेचनामध्ये आपल्याला आढळतो. आणि ह्या ठिकाणी सुद्धा हे जे समग्र म्हटलंय ना त्याचा अर्थ असा आहे की उपनिषदामध्ये अनेक ठिकाणी म्हणजे अनेक उपनिषदांमध्ये, मी कुठल्या एकाचं नाव घेतच नाही, अनेक उपनिषदांमध्ये अनेक ठिकाणी आपल्याला असं आढळतं की उपनिषद कसं असतं की गुरुच्या समोर किंवा गुरुच्या जवळ शिष्य बसलेला आहे. उपनिषद म्हणजे शेजारी बसून घेतलेलं ज्ञान ते उपनिषद. तर गुरुच्या शेजारी बसलेला असतो शिष्य आणि गुरु ज्ञान देत असतो. पण ते ज्ञान देत असताना गुरुला ते शिष्य कसे? जिज्ञासू, लक्षात घ्या. कारण ते असेच माणसं त्या गुरुच्या तिथे जात असत की त्यांना जिज्ञासा असायची की आपल्याला हे जाणून घ्यायचं आहे, हे सगळं जाणून घ्यायचं आहे. तर असे जिज्ञासू गुरुला
प्रश्न विचारतात. आणि हा उल्लेख अनेक उपनिषदांमध्ये अनेक ठिकाणी आपल्याला आढळतो. आणि तो काय प्रश्न आहे, तर जिज्ञासू जो प्रश्न विचारतात तो अशा प्रकारचा प्रश्न आहे की थोडक्यामध्ये त्या प्रश्नाचं स्वरूप असं की मी आधी सांगते, नीट समजावून घ्या, मग लिहा पाहिजे. मी पुन्हा सांगेन, जे जाणल्यामुळे सगळं जाणलं असं होईल, असं जे सत्य आहे ते तुम्ही मला सांगा. लक्षात आलं? जे जाणल्यामुळे सगळं जाणलं, सगळं जाणलं. मी मुद्दाम हा उल्लेख करते कारण हा जो ज्ञान ही जी संकल्पना ह्या अध्यायामध्ये आलेली आहे ना, ती अशाच स्वरूपाची आहे. आणि म्हणून मी सुरुवातीलाच हा उल्लेख करते की उपनिषदातला हा उल्लेख आहे की जे जाणल्यामुळे आपण सर्व काही जाणलं, म्हणजे आता काही शिल्लक नाही, सगळं आपल्याला कळतंय की हे असं का होतं. म्हणजे जे आपल्या मनामध्ये प्रश्न असतात ना की आपल्या जीवनाचा अर्थ काय, हे आपण कर्म कशासाठी करायचं आहे, ह्याच्या मागे काय कारण आहे, ही अशी परिस्थिती आपल्याला का आली आहे, किंवा ह्या जीवनानंतर काय होणार आहे, असे जे जे काही प्रश्न सगळे पूर्वीपासून जिज्ञासूंना आलेले आहेत. पण त्यांचा प्रश्न एकच आहे की जे जाणल्यामुळे, आणि तो जे जो शब्द आहे ना तो फार महत्त्वाचा आहे की जे जाणल्यामुळे सर्व काही जाणलं असं जे काही सत्य असेल ते तुम्ही मला विशद करून सांगा, स्पष्ट करून सांगा. म्हणजेच शाश्वत सत्य काय, शाश्वत सत्य काय, की जे जाणलं एकदा, जे कोणी अरविंदांच्या त्या गीतेवरच्या ह्याला येणार आहेत त्यांना ह्याचं आणखी स्पष्टीकरण त्या वर्गामध्ये मी करणार आहे किंवा ह्याचा उल्लेख मी करणार आहे की हा उपनिषदातला हा उल्लेख आहे अनेक ठिकाणी असलेला की जे जाणल्यामुळे सर्व काही जाणलं असं वाटतं, असं सत्य तुम्ही मला सांगा, असं ते जिज्ञासू शिष्य गुरुला सांगतात. म्हणजे जे एकदा आपल्याला कळलं की सगळं आपल्याला कळलं असं होतं. म्हणजे ब्रह्मजिज्ञासा का असं? ब्रह्मजिज्ञासा. पण ब्रह्मजिज्ञासा हा शब्द बरोबर आहे, पण ब्रह्म ह्याचा अर्थ काय घ्यायचा हा पुन्हा एक वेगळा भाग आहे. नाही, ब्रह्म ह्याचा अर्थ नाही, येऊ आपण त्या ह्यालाही येऊ. आणि मला वाटतं आत्तापर्यंत आलेलोही ह्याचा उल्लेख झालेला आहे की ब्रह्म ही मधली पायरी आहे. ब्रह्मामध्ये निर्वाण होणं ही मधली पायरी आहे. आठवतं सांगितलेलं, ही मधली पायरी आहे, तिथे थांबायचं नाही आहे. म्हणजे आता ह्यांनी ब्रह्मशब्द वापरला म्हणून मी ते स्पष्ट करते, नाही तर ह्याच्यात वेळ घालवला नसता. पण हे स्पष्ट असावं, या सगळ्या कल्पना आपल्या मनामध्ये स्पष्ट असाव्या की ब्रह्म ही मधली पायरी आहे. आपलं जे काही आरोहण व्हायचं आहे त्याच्यामध्ये ह्या पायरीवर आधी पोचायलाच पाहिजे. आणि ब्रह्म म्हणजे अक्षरब्रह्म, अक्षरब्रह्म. त्या अक्षरब्रह्माप्रत आपण आधी गेलंच पाहिजे. आता हे सगळे शब्द तुम्हाला माहीत आहे, तिथपर्यंत आपण गेलंच पाहिजे. पण अक्षरब्रह्म कसं आहे की जे शांत आहे, सगळं त्याच्यामध्ये हे, पण ते निष्क्रिय आहे, निष्क्रिय आहे. आणि त्यामुळे जर आपण फक्त ब्रह्माप्रत पोचलो, म्हणजे ब्रह्म काय आहे ह्याची जिज्ञासा फक्त आपल्याला झाली, ती पूर्ण झाली आणि आपण तेवढी तिथपर्यंतच आपलं ज्ञान गेलं तर आपण निष्क्रिय होणार. लक्षात आलं? कारण ब्रह्म निष्क्रिय आहे. आठवतं ना सांगितलेलं, ब्रह्म हे निष्क्रिय आहे. क्रियाशील काय आहे? पुरुषोत्तम, जे सर्वात उच्च तत्व आहे ते क्रियाशील आहे. सगळं आता
ह्या अध्यायापासून आपल्याला ह्या सगळ्याचं आणखी विवेचन आपण करत जाणार आहोत की ते क्रियाशील कसं आहे, काय आहे. आत्ता सुरुवातीलाच ह्या भागामध्ये 7व्या अध्यायामध्येच ते येणार आहे की काय क्रियाशील असतं म्हणजे काय असतं, हे सगळं आपल्याला ह्याच्यामध्ये सगळं समजणार आहे. तर ब्रह्मजिज्ञासा हा शब्द इतका वापरला जातो, तुम्ही जसा वापरलात हे अगदी सामान्यपणे हा शब्द वापरला जातो, पण आपण गीता शिकतो म्हणून आपल्याला ह्यातला फरक माहिती असला पाहिजे की ब्रह्म हा एक ब्रह्मापर्यंत आपण पोचलंच पाहिजे. कारण कुठलंही कर्म असो, आणि त्याच्यात पहा आणखी एक गोष्ट लक्षात घ्या की ब्रह्म कसं असतं की ते शांत असतं. ह्याचा अर्थ असा की तुम्ही कुठल्याही प्रकारचं कर्म करा ते शांतच राहतं, ते शांतच राहतं, अशी त्याची स्थिती आहे. बरोबर आहे. असं असताना मग अर्जुन जे म्हणतोय की मी युद्ध करणार नाही, मी युद्ध मला मान्य नाही, मी शस्त्र टाकून देतोय, मी हे युद्ध करणार नाही, हे जे अर्जुनाचं म्हणणं आहे ते भगवंत का नाकारतात, त्याला युद्धाला का प्रवृत्त करतात. कारण सगळंच कर्म जर समान असेल, ब्रह्माच्या दृष्टीने सर्व कर्म समान आहे, म्हणजे युद्ध काय किंवा न युद्ध करणं काय सारखंच झालं ना. आलं ना लक्षात मी काय म्हणते ते. तर तिथे जो थांबला असता अर्जुन ब्रह्मजिज्ञासेपर्यंत तर तो निष्क्रिय झाला असता किंवा युद्ध टाकून तो निघून गेला असता. पण ते तर त्या भगवंताला नको आहे, त्याला त्याचं आणखी उद्धार व्हायला पाहिजे, आणखी आरोहण व्हायला पाहिजे, वर जायला पाहिजे. तर अशा ह्या अवस्थेला जाण्यासाठी ह्या अवस्थेला आपण आधी गेलं पाहिजे. म्हणजे क्षरब्रह्मातून अक्षरब्रह्मापर्यंत आधी प्रथम आरोहण, आणि मग अक्षर ब्रह्मातून पुरुषोत्तमापर्यंत पुढचं आरोहण, अशी आरोहणाची. तर ब्रह्मजिज्ञासा असा हा शब्द तुम्ही वापरला तो कारण सामान्यपणे वापरला जातो, पण आपण गीता शिकतोय म्हणून आपल्याला ह्याच्यातला फरक माहिती असायला पाहिजे. तर हे काय समग्रचा अर्थ सांगत होते. तर अशा प्रकारचा हा प्रश्न उपनिषदांमध्ये आहे की जे जाणलं एकदा की सगळं जाणल्यासारखं होतं, असं जे काही आहे ते तुम्ही आम्हाला सांगा, स्पष्ट करा, असं जिज्ञासू शिष्य म्हणतात. आणि तेच ह्या ठिकाणी आहे की ह्या ठिकाणी आधी त्याला म्हटलंय की तू आता माझ्या आश्रयाला आलेला आहेस, माझ्याशी तू आसक्त झाला आहेस, म्हणजे इथपर्यंत तू आलेला आहेस, तुझं आरोहण ह्या इथपर्यंत, म्हणजे मी जे काही ह्याच्या पुढे तुला ज्ञान देणार आहे ते ज्ञान घेण्याची पात्रता तुझ्यामध्ये आता निर्माण झालेली आहे. आता पुढे मी तुला असं ज्ञान देतोय की जे असंशयम समग्र आहे. ते कळलं की सगळं कळल्यासारखं होतं, अशा अर्थाने समग्र शब्द वापरलेला आहे. तर ते कळलं की सगळं कळतं, तर असं ज्ञान मी तुला देणार आहे. आणि हे जे काही मी आता नुसतं शब्दामध्ये मांडते, हे जसं आपण पुढे जाणार आहोत ना ते अधिक स्पष्ट होणार की असं ज्ञान म्हणजे काय. पुढे भगवंतांनी ते सगळं स्पष्ट केलेलं आहे. आता हा पहिला श्लोक आपण पाहिला, आता पुढचा दुसरा घेत नाही मी, पण आता ओव्या घेते, कारण ओव्यांमध्ये हा आता सगळं स्पष्ट होतं आणि आणखी काही महत्त्वाच्या गोष्टी स्पष्ट होतात. ऐका, आता पुन्हा सुरुवात करते. ऐका मग तो अनंतू पार्था ते असे म्हणतू, पै गा तू योगयुक्तू झालासी. आता कळलं? मज समग्राते जाणसी ऐसे. लक्षात आलं? मज समग्राते जाणसी म्हणजे मला तू समग्रपणे, पूर्णपणे, संपूर्णतः तू जाणशील ऐसे. आता हे मधला जो एक ओवीत, त्या ओवीतला भाग आहे ना, तो नंतर त्याचा अर्थ सांगते. पुढचा भाग बघा.
कारण तो जोडून घ्यायचा. मज समग्रा ते जाणती ऐसे तुझं ज्ञान सांगेन तैसे विज्ञानेसी असं म्हटलंय. आता त्याच्यामध्ये जे आलेलं आहे ते काय आहे? आपुलिया तळहातीचे रत्न जैसे. म्हणजे एक उदाहरण दिलंय त्यांनी की एखादं रत्न असं समजा इथे दूरवर कुठेतरी ठेवलं आहे की सोनाराच्या त्या काचेच्या कपाटामध्ये ठेवलेलं आहे आणि आपण नुसतं लांबून ते पाहतोय, तर आपल्याला एवढं कळत नाही की हे खरोखरच ह्याचं काय कसं असेल, ह्याचं आपल्याला हे पूर्णपणे कल्पना येत नाही. पण जर समजा ते आपण आपल्या तळहातावर घेतलं, हां, आपल्या तळहातावर जर ते घेतलं तर आपण सगळीकडून ते निरखून पाहतो, उलटं पालटं करतो, सगळं करू शकतो आणि सगळीकडून आपण ते पाहू शकतो. ते समग्र ज्ञान, ते समग्र पूर्णतः कळणं, यासाठी ते उदाहरण दिलंय की आपुलिया तळहातीचे रत्न जैसे. म्हणजे तू असं मी तुला ज्ञान सांगणार आहे की जणू काही तू तळहातावरती रत्न घेऊन ते सगळं नीट पारखतोयस, असं इतकं समग्र ज्ञान मी तुला आता देणार आहे. पूर्ण तुला कळलं पाहिजे. तुझं ज्ञान सांगेन तैसे विज्ञानेसी. हाही शब्द महत्त्वाचा आहे, कारण ह्याच्या पुढच्या भागामध्ये त्याचं सगळं स्पष्टीकरण आहे. विज्ञान हा जो शब्द वापरला आहे त्याचा अर्थ नीट लक्षात आला पाहिजे. विज्ञान ज्या अर्थाने आपण आज शब्द वापरतो, शास्त्र, विज्ञान, ज्या अर्थाने आपण वापरतो तो अर्थ इथे अजिबात नाही. म्हणजे सगळी भौतिक शास्त्र त्यांना आपण विज्ञान म्हणतो वगैरे वगैरे, जे काही आहे सामाजिक शास्त्र, भौतिक शास्त्र, तर ते विज्ञान नाही. नाही नाही, विशेष नाही. हे जे ज्ञान जे आहे, विज्ञान ज्याला म्हणतात, अर्थात विज्ञान ह्या शब्दाचे अर्थ तुम्ही जर निराळी पुस्तकं पाहिली तर त्याच्यात थोडा थोडा फरक ह्या अर्थामध्ये दिसतो. पण एकूण आपण जर सगळा संदर्भ लक्षात घेतला, म्हणजे ज्ञानेश्वरांचं सुद्धा सगळा पुढे जे काही त्यांनी सांगितलं ते सगळं आपण लक्षात घेतलं तर आपल्याला एक अर्थ स्पष्ट जो होतो तो असा की ज्ञानेश्वरांनी जो अर्थ घेतलेला आहे तो आपण घेऊ, आणि तोच अर्थ थोड्या वेगळ्या शब्दामध्ये अरविंदांनी सुद्धा घेतला. शब्द वेगळे आहेत पण तोच अर्थ आहे. पण तो कसा आहे तर विज्ञान याचा अर्थ असा की विश्वाचं ज्ञान, प्रपंचाचं ज्ञान. नाही नाही नाही, ह्याचं फार स्पष्टीकरण, सुंदर स्पष्टीकरण पुढे सगळं आलेलं आहे. तर तुम्ही म्हणजे मनात विचार आला तर फार चांगला, काही हरकत नाही, ते फार चांगलं असतं, चांगलं लक्षण असतं की आपल्या सभोवतालचं हे भौतिक झालं ना, हे सगळं भौतिक झालं. पण त्या भौतिकाच्या मागे काय आहे त्याचं वर्णन आता ह्या ठिकाणी पुढे. म्हणजे तुम्ही हे जे आपल्या आजूबाजूचं म्हणालात म्हणून मी हा मुद्दा इथेच उल्लेख करते की आपल्या सभोवताली सगळं प्रपंच आहे, सगळं विश्व आहे, सृष्टी आहे, सगळं आहे, पण त्याच्या मागे काय आहे त्याला विज्ञान म्हटलेलं आहे. आणि कसं ते आता पुढे हळूहळू स्पष्ट होईल पहा. त्याला विज्ञान म्हटले. आता ते विशेष ज्ञान असं जर म्हटलं ना ते सुद्धा त्या अर्थी, म्हणजे ज्यांनी कोणी ज्यांनी कोणी विज्ञान म्हणजे विशेष ज्ञान असा अर्थ ज्यांच्या पुस्तकांमध्ये कुठे आलेला असेल तो सुद्धा खरा म्हणजे अशा अर्थी आहे की त्याचा मूळ अर्थ की ते विशेष ज्ञान म्हणजे जे समोर दिसतं, जो सगळा प्रपंच आहे, ही सगळी सृष्टी आहे, ही सगळी सृष्टी चालते आहे कशी, आपल्या अस्तित्वाचं, आपल्या जीवनाला जो काही अर्थ आहे या सगळ्याच्या मागे काय आहे ते त्याला विज्ञान असं म्हटलेलं आहे. तर म्हणून त्यांनी असं म्हटलं आहे की तुझं ज्ञान सांगेन तैसे विज्ञानसी. आणि ह्या विज्ञान शब्दाचा अर्थ पुढे पुढे आपण जसं जाऊ तसं आणखी स्पष्ट होईल.
आता पुढे काय म्हटलं, एथ विज्ञाने काय करावे, ऐसे घेसी जरी मनोभावे, तरी पै आधी जाणावे तेची लागे. हा, लक्षात आलं तुमच्या? कोणाचा तरी फोन वाजतोय, कारण बऱ्याच वेळा वाजला म्हणून. म्हणजे ते अर्जुनाला म्हणतात की तुला कदाचित मनात असा विचार आला असेल की ज्ञान देतो म्हणतात आणि मग विज्ञान कशाला पाहिजे, असं तुझ्या मनात जर आला असेल विचार, एथ विज्ञाने काय करावे, ऐसे घेसी जरी मनोभावे, असा जरी मनात विचार आला, तरी पै आधी जाणावे तेची लागे. म्हणजे बाबा, अरे तेच आधी आपल्याला माहिती असलं पाहिजे. कारण काय, आपल्याला आजूबाजूला दिसतं, पण त्याच्या मागे काय आहे हे आपल्याला कळलं पाहिजे. तर म्हणून त्याला समग्र ज्ञान म्हटलं, की जे एकदा जाणलं की सगळं जाणलं अशी परिस्थिती येते, म्हणून त्याला ज्ञान म्हटलेलं आहे. तर समग्र म्हटलेलं आहे. तर अशा प्रकारे, आणि मग पुढच्या काही ओव्यांचे अर्थ स्पष्ट करूया. मग ज्ञानाची ये वेळे, झाकती जाणीवेचे डोळे, जैसी तिरी नाव न ढळे टेकली सांती. ह्याचा अर्थ नीट लक्षात घ्या, कारण नुसतं ओवी वाचली तर काहीतरी मनामध्ये थोडा वेगळा अर्थ येऊ शकतो. आता पहिलं उदाहरण काय दिलंय ते बघा. जैसी तिरी नाव न ढळे टेकली सांती. ह्याचा अर्थ असा की त्या ज्ञानेश्वरांचा काळ होता की ज्या वेळेला होड्या, लहान लहान होड्या, नाव अशी असायची. तर नाव ज्या वेळेला किनाऱ्याला ते नेत असत, तर त्यावेळेला ती किनाऱ्यापासून ढळू नये, बाजूला सरकू नये, वारा आला तरी सुद्धा एकाच जागी ती स्थिर राहावी म्हणून ती नाही. नांगर वगैरे हे सगळे नंतरच्या काळामध्ये जास्ती आले, पण त्या काळामध्ये काय केलं जायचं की चिखल जो ह्याच्या बाजूला असतो, पाण्याच्या बाजूला थोडा भाग चिखलाचा असतो, त्या चिखलामध्ये ती नाव रुतवायची. तो अर्थ तिथे आहे, तो अर्थ तिथे. त्या चिखलामध्ये ती नाव रुतवून टाकायचे, मग ती नाव हालायची नाही. आता असं उदाहरण देऊन, जैसी तिरी नाव न ढळे टेकली सांती. सांती ह्याचा अर्थ की स्थिर ती करून टाकली, तिला शांत करून टाकलं, तिला स्थिर करून टाकलं. की कसं, तर त्या चिखलामध्ये ती अडकवून टाकली. ते उदाहरण देऊन ते काय म्हणतात, ज्ञानाची ये वेळे झाकती जाणीवेचे डोळे. ह्याचा अर्थ असा की ज्या वेळेला आपण आता ईश्वराचं ज्ञान घेतोय किंवा ईश्वराच्या मागे जे विज्ञान आहे ते आपण समजावून घेतोय, त्यावेळेला आपल्या मनातल्या ज्या काही जाणीवा, व्यक्तिगत जाणीवा किंवा या समाजामध्ये आपण असल्यामुळे आपल्या मनातल्या ज्या काही कल्पना, आपले विचार, आपले तर्क सगळे असतात की नाही, की कोणती गोष्ट ही कशी का होते, असं का झालं, सगळ्या बाबतीमध्ये आपण आपली स्पष्टीकरणं देतच असतो, बरोबर आहे ना. ती आपली जाणीव असते, आपले तर्क असतात, आपले विचार असतात. तर हे जे विचार आपल्या मनामध्ये शिरलेले असतात, ज्ञान घेताना कसं असलं पाहिजे की ते असे सगळे विचार दूर झाले पाहिजे, सगळे. म्हणजे तरच ते ज्ञान आपल्याला योग्य प्रकारे कळतं. नाही तर मग आपण आपलेच तर्क जर आपण करत राहिलो, आपलेच विचार जर आपण मांडत राहिलो, तर त्या ज्ञानाचा अर्थ आपल्याला, स्पष्टीकरण नीट आपल्याला कळत नाही. तर म्हणून जसं म्हणजे आता सगळं आपलं अस्तित्वाचा अर्थ काय, मग त्याला आपण काय काय वेगवेगळी कारणं देतो, किंवा हे असं का झालं त्याला आपण काय काय वेगवेगळी कारणं देतो, किंवा जीवनामध्ये सुख काय नेहमीच असतं का, कधीतरी दुःख येणारच, त्यात काय मोठं, दुःख गेलं की पुन्हा सुख आलं, सूर्य उगवतो मावळतो तसं दुःख जातं, सुख येतं. हे असले सगळे हे आपल्या मनातले विचार, सगळे तर्क, हे जे सगळं चालू असतं ही आपली जाणीव असते.
ही आपली जाणीव असते. म्हणजे जे एखादी गोष्ट जाणायची आहे पण त्याच्यामध्ये आपण आपली जाणीव घालतो. लक्षात आलं? तर ते इथे म्हटलेलं आहे की ज्ञानाची ये वेळे झाकती जाणीवेचे डोळे. म्हणजे ज्या वेळेला ज्ञान घेतोय माणूस, गुरुज्ञान देतोय किंवा असा ग्रंथ आपल्याला काहीतरी स्पष्टीकरण सगळं देतोय, भगवंत अर्जुनाला सगळं ज्ञान देत आहे, त्यावेळेला त्याच्या मनातले तर्क, त्याच्या मनातल्या जाणीवा दूर गेल्या पाहिजे. जे अर्जुनाला सारखं वाटतं की मी हे पाप करतोय, मी कसं हिंसा करायची वगैरे, हे सगळे त्याचे विचार आहेत ना, ह्या त्याच्या सगळ्या जाणीवा दूर झाल्या पाहिजे, तेव्हा त्याला ज्ञान कळणार आहे. तर म्हणून ज्ञानाची वेळे झाकती जाणीवेचे डोळे, जैसी तिरी नाव न ढळे टेकली सांती. म्हणजे एकदा का तुम्ही असं हे सगळ्या बाकीच्या जाणीवा आणि सगळ्या गोष्टी बाजूला दूर टाकून दिल्या, सगळे विचार, सगळे तर्क, पुढे त्याचाही उल्लेख आहे, तर ते सगळं आपण बाजूला टाकून दिलं की मग जशी नाव हलत डुलत नाही तसं आपलं मन अस्थिर होत नाही. मन स्थिर राहतं. जे ज्ञान आपण घेतो ते ज्ञान घेताना आपलं मन स्थिर राहतं. त्या स्थिर मनाने आपण ते सगळं ज्ञान घेतो. कारण नाहीतर मग कधीही तुम्ही लक्षात घ्या ना की आता समजा एखाद्या विषयाचं आपण काहीतरी इथे विवेचन करतोय, त्यावेळेला तुमच्या मनामध्ये जर दुसरा काहीतरी विचार आला की हे जे काही इथे बोललं जाते ते सगळं पुसलंच जातं ना. तर तसं नाही. तर इथे जाणीवेचे डोळे झाकले जातात आणि ज्ञान आतमध्ये जातं असं म्हटलंय. आणि तसं तुझं होऊ दे असं अर्जुनाला त्यांनी म्हटलंय की आता तुझं तसं होणार आहे आणि तसंच होऊ दे. तैसी जाणीव जेथ न रिघे विचार मागुता पाऊली निघे. बघा तेच सगळं आहे. हां, जेथ जाणीव तैसी जाणीव जेथ न रिघे म्हणजे शिरतच नाही, आपली जाणीव तिथे शिरत नाही. विचार मागुता पावली निघे, आपल्या मनातले सगळे विचार मागेच सरकतात. तर्कू आयणी ने घे म्हणजे ने घे आयणी ह्याचा अर्थ तर्काचं चातुर्य कामी येत नाही. तर्क जो असतो तो चातुर्याचं लक्षण आहे ना. तर्क करता येणं हे चातुर्य आहे. तर ते तर्काचं चातुर्य सुद्धा नेघे काम करत नाही. तर्काचं चातुर्य काम करत नाही. म्हणजे ज्ञान जर घ्यायचं असेल तर काय काय व्हायला पाहिजे ते सगळं स्पष्ट केलं की आपले विचार, आपल्या जाणीवा, आपल्या मनातले तर्क हे सगळे दूर गेले पाहिजे. तर्कू आयणी नेघे अंगी जयाचा म्हणजे अंगी जयाचा याचा अर्थ त्याच्या ते उपयोगी पडत नाही. तर्क विचार हे सगळं त्याच्या उपयोगी अंगी पडत नाही. अंगी नेघे असा तो खरा. नेघे अंगी जयाचा असा तर एकत्र शब्द आहे. म्हणजे ज्याला असल्या अशा गोष्टी त्याच्या मनामध्ये येत नाहीत. अर्जुना तया नाव ज्ञान येर प्रपंचू हे विज्ञान तेथ सत्यबुद्धी हे अज्ञान हेही जाण. म्हणजे काय म्हटले अर्जुना, त्याला ज्ञान म्हणतात की जिथे हे सगळं बाजूला पडलेलं आहे आणि स्पष्टपणे आपल्याला समग्र ज्ञान ईश्वराचं झालेलं आहे, त्याला ज्ञान म्हणतात. बाकीचं जे असतं येर प्रपंचू, बाकीचा जो आहे तो सगळा प्रपंच आहे, ते विज्ञान. पण त्याच्याही मागे काय आहे ते पुढे येतं बघा, येईल. म्हणजे तर येर म्हणजे बाकीचं राहिलेलं जे आहे तो प्रपंच, ते विज्ञान. तेथ सत्यबुद्धी ते अज्ञान हेही जाण. किती छान सांगितलं. म्हणजे प्रापंचिक गोष्टींनाच सत्य मानायचं हे अज्ञान.
म्हणजे ज्ञान म्हणजे काय, विज्ञान म्हणजे काय, अज्ञान म्हणजे काय, तिन्ही त्यांनी स्पष्ट केलं आहे ज्ञानेश्वरांनी. की प्रपंच हे विज्ञान आहे, विश्वाचं सगळं ज्ञान. आणि पण त्या विश्वामधल्या सगळ्या घडामोडींमध्ये आपण जर तेच सत्य आहे असं धरून, म्हणजे अपरा प्रकृती जी आहे तीच सत्य आहे असं जर आपण धरून चाललो, ती सत्य बुद्धी जर आपण ठेवली, तर मग ते अज्ञान हेही जाणं. आता अज्ञान अवघे हरपे, विज्ञान निशेष करपे, आणि ज्ञान ते स्वरूपे होऊन जाईजे. म्हणजे काय पहा, या ठिकाणी काय म्हटलंय, अज्ञान तर अवघे हरपे, ह्याचा तर अर्थ स्पष्ट आहे की अज्ञान तर गेलंच पाहिजे. म्हणजे ज्ञान असंच पोचलं पाहिजे आपल्यामध्ये की अज्ञान तर सगळं समूळ नष्ट झालं पाहिजे. विज्ञान सुद्धा निशेष करपे. आता ह्याचा अर्थ थोडा सखोल आहे आणि तो असा आहे की जे मगाशी तुम्ही म्हटलं की आजूबाजूला दिसणाऱ्या गोष्टी, आजूबाजूला प्रपंच, त्याला आपण प्रपंच म्हणतो, हे विश्व म्हणतो, ही सृष्टी म्हणतो, हे जे आहे ते त्या म्हणजे त्याच्या मागे काय आहे हे पाहणं खरं म्हणजे विज्ञान आहे. पण नुसतंच त्याचाच फक्त आपण विचार केला की हे असं आहे, हे असं घडतंय, ते तसं, हा जन्मलाय, हा मृत्यू झालाय, हा अशामुळे हे, ह्या सगळ्याचं जे काही आपण तार्किक विवेचन करण्याचा प्रयत्न करतो, ते जे सगळं आहे ते निशेष करपे, म्हणजे पूर्ण करपूनच जातं, म्हणजे त्याला काही वावच राहत नाही असं. आणि ज्ञान ते स्वरूपे होऊन जाय, म्हणजे काय, ह्याचा स्वरूपे होऊन जाय ह्याचा अर्थ नीट लक्षात घ्या की ज्ञान हेच आपलं स्वरूप होतं. ज्ञान हेच आपलं स्वरूप होतं. आलं लक्षात? म्हणजे आणखी स्पष्ट करते की ज्ञान आपलं स्वरूप होतं. याचा अर्थ असा की एरवी काय असतं की कुठलीही गोष्ट ज्या वेळेला, प्रपंचातली कुठलीही गोष्ट ज्या वेळेला आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळेला 3 गोष्टी असतात. की ती प्रापंचिक गोष्ट म्हणजे जी आपल्याला जाणायची आहे, ज्याचं ज्ञान घ्यायचं आहे ती गोष्ट, ती क्रिया, त्याच्याबद्दलचं ज्ञान घेण्याची क्रिया, आणि ज्ञान घेणारा ज्ञाता, त्रिपुटी. ही त्रिपुटी नेहमी असते. पण ज्या वेळेला हे सगळं संपतं, म्हणजे स्वरूप, ज्ञान हे आपलं स्वरूप कधी होतं, तर ज्या वेळेला मी करता उरत नाही, मी क्रिया करतो ही जाणीव राहत नाही, आणि मला हे काहीतरी जाणून घ्यायचंय ही सुद्धा परिस्थिती राहत नाही. ते आपण जाणलंच आहे, ते आपणच झालोय. कारण जाणायचंय कशाला? ईश्वराला. ईश्वराला जाणायचं तर ईश्वर आपणच होऊन गेलोय. लक्षात आलं ना? ही त्रिपुटी अशी संपते की तो ईश्वर मीच आहे, त्याला जाणून घेण्याची क्रिया मीच आहे, ते म्हणजे काही वेगळं काही त्याचं अस्तित्व नाही, आणि कर्ता म्हणून मला काही स्थानच नाही. अशी त्रिपुटी सगळी ज्या वेळेला संपते, त्यावेळेला ते ज्ञान हे माझं स्वरूपच होऊन जातं. म्हणजे ज्ञान घेणाऱ्याचं ते स्वरूप होऊन जातं. म्हणजे ज्ञान घेणारा आणि ज्ञान हे 2 वेगळं राहत नाही, तेच त्याचं स्वरूप. त्याला ज्ञानी म्हणायचं असतं, त्याला ज्ञानी म्हणायचं असतं. आता हे सगळे असे कठीण कठीण शब्द त्यांनी वापरले, पण ह्या सगळ्याचं स्पष्टीकरण पुढे येतं. आणि म्हणून ते ह्या ठिकाणी आता पहा 8व्या ओळीमध्ये काय म्हणतात, ऐसे वर्म जे गूढ ते किजेल वाक्यारूढ, जेणे थोडेन पुरे कोड बहुत मनीचे. म्हणजे ह्याचा अर्थ असा की हे सगळं जे गूढ वर्म आहे, हे सगळं म्हणजे आत्तापर्यंत जे काय मी सुद्धा बोलले ते कदाचित
थोडंसं शाब्दिकच वाटलं असेल तुम्हाला सुद्धा, तर हे सगळं गूढ आहे. आपल्याला ते कळणार आहे पुढे, पण हे सगळं आता गूढ आहे. असं जे गूढ आहे ते मी वाक्यारूढ करतोय, म्हणजे मी ते शब्दात आणण्याचा प्रयत्न करतोय. भगवंत म्हणतात की मी जेवढं जमेल तेवढं मी ते शब्दामध्ये आणण्याचा प्रयत्न करतोय. हे फार कठीण आहे. हे ज्ञान देणं हे फार कठीण आहे, पण ते मी शब्दामध्ये तुझ्यासाठी आणतोय. का कठीण आहे लक्षात घ्या, की आपण पूर्वीपासून पाहत आलेलो आहोत की हे कशाचं ज्ञान आहे? अगम्याचं ज्ञान आहे ना. रहीमन बात अगम्य की, आठवत आहे? रहीमन बात अगम्य की, कहत सुनत की नाही. आठवलं मी सांगितलेलं? कहत सुनत की नाही, म्हणजे एकाने सांगायचं दुसरा कोणीतरी ऐकतोय. इतकी सहज ती गोष्टच नाहीये. तेच भगवंत इथे सांगतात की असं सहजपणे मी सांगितलंय आणि कोणीतरी तू ऐकतोयस अर्जुना आणि तुला सगळं समजले. इतकी सोपी ही गोष्ट नाही आहे, पण मी ती शब्दात आणण्याचा प्रयत्न करतो. आलं लक्षात? म्हणजे हे कहत सुनत की नाही. आणि खरं म्हणजे त्या रहीमन काय म्हणतो, जो जानत है वो कहत नाही, कारण ते इतके अंतरंगामध्ये मग्न असतात आणि त्यांच्या त्या मग्नतेमुळे इतरांना ते ज्ञान पोचत असतं. पण ते शब्दामध्ये सांगणं त्यांनाही ते कठीण असतं. आणि जो कहत है वो जानत नाही असं म्हणतं रहीम, की ज्यांना नुसतंच बोलतात पण त्यांना काही कळलेलं नसतं. तर असं अगम्याचं हे ज्ञान आहे. आणि ते भगवंत ह्या ठिकाणी असं म्हणतात की मी ते वाक्यारूढ करण्याचा प्रयत्न करतोय, म्हणजे मी शब्दामध्ये तुझ्यासाठी आणण्याचा प्रयत्न करतोय. जेणे थोडे न पुरे कोड. कोड याचा अर्थ कोड कौतुक म्हणतो ना आपण, कोड कौतुक. कोड कौतुक असाच अर्थ आहे त्याचा. थोडंसं जरी आपल्याला कळलं तरी आपल्या मनाचं समाधान होतं. बहुत मनीचे, मनाचं खूप समाधान होतं. थोडं जरी आपल्याला कळलं तरी आपल्या मनाचं खूप समाधान होतं. आता पुढची 9वी ओवी ना, ती तशाच स्वरूपाची आहे म्हणून त्याचा उल्लेख करत नाही. पण असं अशा प्रकारचं ज्ञान आता मी तुला देतोय असं ते म्हणतात. मला असं वाटतं आज मी इथे थांबते, कारण ना पुढचं असं घाईघाईमध्ये सांगण्यासारखा हा भाग नाही आहे. जरा थोडा कठीण आहे समजायला आणि तो नीट समजला पाहिजे. पुढच्या सगळ्यांनी माझ्याकडे येऊन तिळगुळ घेऊन जा. मी आणते.